भारताच्या इतिहासात सुवर्णकाळ म्हटलं तर मनात येतं गुप्त साम्राज्य। इसवी सन पूर्व 320 मध्ये चंद्रगुप्त प्रथमाने या साम्राज्याची सुरुवात केली, पण त्याचा खरा वैभव काळ आला समुद्रगुप्त आणि चंद्रगुप्त द्वितीय विक्रमादित्य यांच्या शासनकाळात। गुप्त साम्राज्याचे प्रशासन अत्यंत व्यवस्थित होतं। साम्राज्य प्रांत, जिल्हे आणि गावांमध्ये विभाजित होतं। सर्व प्रांतांवर उपरीक, जिल्ह्यांवर विषयपती आणि गावांवर ग्रामिक सारखे अधिकारी नेमलेले होते। ग्रामसभा आणि नगरपालिकाही सक्रिय होत्या। स्थानिक समस्या, कर, सार्वजनिक कामं सगळं लोकसहभागातून ठरत असे। कर प्रणाली साधी होती। जमिनीवर लागणारा भाग तसेच व्यापार, हस्तकला आणि जंगल संसाधनांवर कर घेतला जात असे। सुवर्ण मुद्रांच्या मोठ्या प्रमाणातील चलनामुळे अर्थव्यवस्था पूर्वीपेक्षा अधिक मजबूत झाली। भारत ते रोमन साम्राज्यापर्यंत व्यापार मार्ग सक्रिय झाले। सैन्य व्यवस्थाही भक्कम। पायदळ, घोडदळ, रथ आणि युद्ध हत्ती हे मुख्य घटक। समुद्रगुप्त तर भारतीय नेपोलियन म्हणूनही ओळखला जातो। गुप्तकालीन संस्कृतीचं वैभव तर अवर्णनीय। कालिदास, बाणभट्ट, शूद्रक, विशाखादत्त यांसारख्या महान साहित्यिकांनी या काळात अद्वितीय ग्रंथ निर्माण केले। विज्ञान आणि गणिताच्या क्षेत्रात आर्यभट्टाने खगोलशास्त्राला नवी दिशा दिली। शून्याचा प्रगत वापर, पायचे अचूक मूल्य, ग्रह नक्षत्रांच्या हालचालींचे गणित हे सगळं याच काळात विकसित झालं। शिक्षणाच्या क्षेत्रात नालंदा, तक्षशिला आणि विक्रमशिला यांसारखी विश्वविद्यालये जागतिक ख्यातीला पोहोचली। चीन, कोरिया, जपान, श्रीलंका दूरवरून विद्यार्थी भारतात येत। कलेत नागरा मंदिर शैलीची सुरुवात याच काळात झाली। स्तूप, देवळे, शिल्पकला आणि अजिंठा लेण्यांतील भित्तिचित्रांनी भारतीय कलासृष्टीला अमरत्व दिलं। सागरी आणि स्थलीय व्यापारामुळे भारत एक समृद्ध व्यापारी राष्ट्र बनलं। मात्र सुवर्णकाळ कायम राखता आला नाही। कमकुवत उत्तराधिकारी, प्रांतिक बंड, संसाधनांची कमतरता आणि सर्वात महत्त्वाचं हुनांच्या सततच्या आक्रमणांनी साम्राज्य अस्थिर झालं। अखेरीस गुप्त साम्राज्याचा ऱ्हास सुरू झाला। UPSC MPSC साठी लक्षात ठेवा, गुप्त प्रशासन, कर व्यवस्था, विज्ञानातील प्रगती, कला साहित्य, धर्मधोरण, अर्थव्यवस्था आणि पतनाची कारणे हे सर्व मुद्दे वारंवार विचारले जातात। तुमच्या स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासाला धार देण्यासाठी आणि रिव्हिजनसाठी आम्हाला नक्की सबस्क्राईब करा।